नमस्कार, मी हनुमंत आलदर. आज आपण करंट अफेअरची लेक्चर सिरीज चालू करत आहे आजच्यापासून. तर एक्झाम इझी ह्या सिव्हिल या चॅनलवरती आजच्यापासून आपण लेक्चर सिरीज चालू करत आहे. तर आपण डेली लेक्चरचे क्वेश्चनवरती लेक्चर सिरीज चालू करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन, अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेला PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी घेतली? त्यातला ऑप्शन ए आहे DRDO, ऑप्शन बी इस्रो, ऑप्शन सी नासा, ऑप्शन डी स्पेसएक्स. त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी इस्रो. दुसरा क्वेश्चन, इस्रोने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या कोणत्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे? त्यातला ऑप्शन आहे ए PS1, ऑप्शन बी PS2, ऑप्शन 3 PS3, ऑप्शन 4 PS4. याचं उत्तर आहे PS4. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, टाइम आउट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या 10 सर्वोत्तम शहरामध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे? याचा ऑप्शन आहे ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी नवी दिल्ली. याचा आन्सर आहे न्यूयॉर्क, ऑप्शन ए न्यूयॉर्क. नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्शन नंबर 4, कोणत्या सर्वेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम 10 शहरांची यादी जाहीर केली आहे? त्याचा ऑप्शन आहे फिच, ऑप्शन बी इंडिया रेटिंग, ऑप्शन सी टाइम आउट, ऑप्शन डी लुकआउट. तर याचं उत्तर आहे टाइम आउट, ऑप्शन सी टाइम आउट. पाचवा क्वेश्चन, इस्रोने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या PS4 रॉकेट इंजिनमुळे किती टक्के कच्च्या मालाची बचत होणार आहे? तर याचा ऑप्शन आहे 99, ऑप्शन बी 98, ऑप्शन सी 97, ऑप्शन डी 96. तर त्याचं उत्तर आहे 97 उत्तर आहे. नेक्स्ट 6वा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाच्या क्रिकेट खेळाडू कॅलिन मुनरो यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया 1, बी न्यूझीलंड, सी इंग्लंड, डी वेस्ट इंडिज. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन बी न्यूझीलंड. नेक्स्ट 7वा क्वेश्चन, जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट कोणी तयार करून घेतली आहे? तर ऑप्शन 7वा आहे जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट कोणी तयार करून घेतली आहे? त्याचा ऑप्शन ए आहे बिल गेट्स, ऑप्शन बी इलॉन मस्क, ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन डी मुकेश अंबानी. तर त्याचं उत्तर आहे बिल गेट्स, ऑप्शन ए बिल गेट्स. क्वेश्चन नंबर 8, जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणारा बोटीचं नाव काय आहे? ऑप्शन 8, क्वेश्चन 8, जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचं नाव काय आहे? तर त्याचा ऑप्शन ए प्रोजेक्ट 835, प्रोजेक्ट 831, प्रोजेक्ट 825, प्रोजेक्ट 821. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी प्रोजेक्ट 821, प्रोजेक्ट डी 821 त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9, जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट तयार झाली असून तिची लांबी किती मीटर आहे? तिची लांबी किती मीटर आहे हे विचारलं आहे त्या बोटचं. तर त्याचा ऑप्शन आहे 120, ऑप्शन बी 119, ऑप्शन सी 118, ऑप्शन डी 117. तर याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी 119, ऑप्शन बी 119. नेक्स्ट क्वेश्चन, लॉबर्न अँड टुब्रो L&T या कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए के स्टॅलिन, ऑप्शन बी एस सोमनाथ कुमार, ऑप्शन सी आर शंकर रमन, ऑप्शन डी पी गौरव कुमार. याचं उत्तर आहे आर शंकर रमन, ऑप्शन सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
क्वेश्चन नंबर 12, पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन ए नागालँड, ऑप्शन बी मणिपूर, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मेघालय. तर याचं उत्तर आहे नागालँड. ऑप्शन ए नागालँड. क्वेश्चन नंबर 13, भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? क्वेश्चन 13, भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? ऑप्शन ए अश्विन कुमार, ऑप्शन बी विजय वर्मा, ऑप्शन सी अदिती परांजपे, ऑप्शन डी संजय भल्ला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी संजय भल्ला. ऑप्शन डी संजय भल्ला. नेक्स्ट 14 क्वेश्चन, कोणत्या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? शक्ती आपल्याला माहिती आहे, शक्ती हा सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं उत्तर आहे बी, ऑप्शन बी भारत आणि फ्रान्स. क्वेश्चन नंबर 15, भारत आणि फ्रान्स यांच्या सैन्यात कोणत्या राज्यात शक्ती या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर कोणत्या राज्यात शक्ती या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मेघालय. ऑप्शन ए मेघालय. ऑप्शन ए मेघालय. ऑप्शन ए मेघालय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16, मेघालय राज्यात 13 ते 26 मे दरम्यान भारत आणि फ्रान्स या देशात कोणत्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? कोणत्या शक्ती? तर आपण सांगितलं आन्सर ते सेम, शक्ती आन्सर. ऑप्शन सी शक्ती. नेक्स्ट, इद्रिस डेबी यांच्या कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे? इद्रिस डेबी यांच्या कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे? ऑप्शन ए पनामा, ऑप्शन बी चाड, ऑप्शन सी दक्षिण सुदान, ऑप्शन डी वेस्ट इंडिज. तर याचं उत्तर आहे बी चाड. बी चाड. नेक्स्ट 18वा क्वेश्चन, मिकाईल मुस्टिन यांच्या कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन 18, मिकाईल मुस्टिन कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी सिंगापूर. त्याचं उत्तर आहे रशिया. ऑप्शन ए रशिया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? क्वेश्चन नंबर 20, कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी नागालँड, ऑप्शन डी पंजाब. तर याचं उत्तर आहे कोहिमा म्हटल्यावरती नागालँड. ऑप्शन सी नागालँड. नागालँडची राजधानी कोहिमा. ऑप्शन सी नागालँड. नागालँड राज्यात कोणत्या देशाच्या राजदूताच्या हस्ते कोहिमा स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले? तर तोच क्वेश्चन आहे, राजदूतासाठी विचारला आहे. तर जपानच्या राजदूताच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. तर ऑप्शन सी जपान. क्वेश्चन नंबर 23, जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतीय नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर कोणत्या देशात झाले आहे? सर्वाधिक स्थलांतर कोणत्या देशात झाले आहे? तर युएई या देशामध्ये भारतातील सर्वात जास्त स्थलांतर 2024 मध्ये झालं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी युएई. क्वेश्चन नंबर 24, भारतीय कृषी संशोधन संस्थेने IARI या गहू या पिकाची कोणती नवीन जात विकसित केली आहे? गहू या कोणती पिकाची जात विकसित केली आहे? याचा ऑप्शन आहे HD 3380, HD 3385, ऑप्शन सी HD 3384, ऑप्शन डी HD 3386. तर याचं उत्तर आहे HD 3386. ऑप्शन डी HD 3386. ऑप्शन डी HD 3386. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25, गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर सेम क्वेश्चन IARI. ऑप्शन सी IARI. 27वा क्वेश्चन, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने किती टक्के वाढ नोंदवली आहे? तर किती टक्के वाढ नोंदवली आहे? तर 5.8% वाढ नोंदवली आहे. ऑप्शन ए 5.8% वाढ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28,
जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे? हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे? तर सर्वाधिक सोन्याचा साठा हा अमेरिका या देशाकडे आहे. तर ऑप्शन डी, अमेरिका या देशाकडे जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा उपलब्ध आहे. तर ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. भारत देशात किती टन सोन्याचा साठा आहे? किती टन सोन्याचा साठा हा भारत देशामध्ये आहे? तर त्याचा ऑप्शन ए 823.05, ऑप्शन बी 822.09, ऑप्शन सी 825.04, ऑप्शन डी 826.07. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी 822.09. ऑप्शन बी 822.09 त्याचं उत्तर आहे. तर लास्ट क्वेश्चन 30वा. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताच्या सोन्याच्या साठ्यात किती टन वाढ झाली आहे? भारताच्या सोन्याच्या साठ्यामध्ये किती टक्के वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत? हा क्वेश्चन विचारला आहे. याचं ऑप्शन ए आहे 13.44, ऑप्शन बी आहे 17.88, ऑप्शन सी आहे 15.67, ऑप्शन डी आहे 18.51. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 18.51. तर अशा तऱ्हेने आजचं आपलं लेक्चर संपलं आहे. करंट अफेअर या लेक्चर सिरीजमध्ये आजची दिनांक 11 मे 2024 पासून आपण लेक्चर सिरीज चालू करत आहे. तरी सर्वांनी एक्झाम इज सिव्हिल या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन और बेल आयकॉन क्लिक करून पुढच्या नोटिफिकेशनसाठी डेली अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.